नमस्कार प्रिय शिक्षक आणि मित्रांनो, आज 15 ऑगस्ट आपला स्वातंत्र्य दिन आहे। 1947 साली याच दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला होता। आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधीजींनी खूप मोठं काम केलं। अगं बाई, काय झालं? चक्कर आली तुला? एक मिनिट बघतो। आतमध्ये जायचं नाही। हो एक मिनिट बघू दे। आतमध्ये जायचं नाही। मॅडम असं काय करतायत? मला बघू दे ना, त्याला काय झालंय। थांबा, नाही जायचं। मॅडम काय बोलताय तुम्ही? हे असीमला चक्कर आली आहे। ही असीमची बहीण आहे, तुम्हाला कळत नाही का? हात जाता येणार नाही म्हणजे काय? आवाज खाली। हे बघा, इथे ना आवाज चढवून बोलायचं आणि तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं होतं मी। निघा। हे बघा मॅडम प्लीज असं करू नका। तुम्हाला माहिती ना त्याला दम्याचा त्रास आहे। मला एकदा माझ्या भावाला भेटू द्या। अहो त्याला ना कशाची तरी भीती वाटतेय। मी त्याला बघितलं नाही ना तर मला राहणार नाही हो मॅडम। मला एकदा बघू द्या ना त्याला। आहेत आतमध्ये निष्णात डॉक्टर आहेत, ते करतायत उपचार, त्याच्यावर तुमची गरज नाहीये। तुम्ही जे संधी शोधून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करताय ना, तो डोक्यात जाणार आहे। आता परत जर असं केलं ना तर मी बोलवेन, मी गार्डला बोलवेन। मॅडम एकदा भेटू द्या आम्हाला, काय होतं ते बघू तरी द्या आम्हाला। एकदाही नाही, दोनदाही नाही। चला चला बाहेर चला। एक मिनिट मॅडमशी बोलतो, एक मिनिट थांबा। मॅडम हे बघा, आम्ही कुठेही नाही जाणार। असीमला आम्ही भेटल्याशिवाय कुठेही नाही जाणार। प्लीज आम्हाला भेटू द्या एक मिनिट। संदीप घेऊन जा यांना। काय तमाशा चाललाय हा? मी पोलिसांना बोलवे ना? बोलवा ना तुम्ही, नाही पोलिसांना बोलवा। जे काय उत्तर द्यायचं ना ते आम्ही देतो। बोलवा ना, धमकी देताय, बोलवा तुम्ही, बोला। निवेदिता, यांना समजवा। हे बघा, मी तुम्हाला पर्याय दिला होता। जर तुम्ही जॉबचं अपॉइंटमेंट लेटर सादर केलं तर मी तुमच्या भावाला तुमच्या ताब्यात देईन। हा पर्याय मी कॅन्सल करू शकते। जर तुम्ही यांना नेलं नाहीत ना, मी हा पर्याय कॅन्सल करू शकते। नाही मॅडम कॅन्सल करू नका। करू शकते मी तुम्हाला दोघांना इथे का आमंत्रित केलं? कारण तुमचा हा मुलगा खूप घाबरत होता गाड्यांना बघून। मी म्हटलं तुम्हा दोघांना विचारेन की कशाला, काय झालं असेल, असा काय ट्रॉमा आहे त्याच्या डोक्यामध्ये की का घाबरतोय। पण आता मला कळलंय, त्या ट्रॉमाचं कारण हा माणूस आहे। हा तुमचा नवरा गुंड, ह्याच्या गुंडगिरीला बघून तो घाबरतोय। त्याला घेऊन जा। तुम्ही मला गुंड म्हणताय? मी गुंड वाटतोय मला? मला माहिती आहे मी गुंड आहे। काय करू शकतो मी? धन्य, जर असीमला कायमचं घरी न्यायचं असेल ना तर आता आपल्याला इथं निघावं लागेल। प्लीज समजून घे तू आता। प्लीज तू आता 2 मिनिटं बाहेर जा। प्लीज माझं ऐक, प्लीज 2 मिनिटं बाहेर जा, मी आले। जा तू। डोक्याला ताप आहे। काय? हे बघा, माझं जरा ऐकून घ्या। मी त्याच्या वतीने माफी मागते तुमची। हो, माझा विस लागेल। आय एम व्हेरी सॉरी मॅडम, पण माझा नवरा असा नाहीये। तो खूप प्रेम करतो असीमवर। कदाचित त्यालाही खूप काळजी वाटते माझ्यासारखी, म्हणून तो असा वागला असेल। पण नाही, असं वागायला नको होतं त्याने। आम्ही आता जातो आणि मी लवकरात लवकर अपॉइंटमेंट लेटर घेऊन येते। ते आणावंच लागेल तुम्हाला। ते आणल्याशिवाय मी तुमच्या भावाला आता भेटूही नाही देणार। काय, कोणाला भेटायचंय? शेलारबाई इथे कोण आहे? काय काम आहे? मी पेस्ट कंट्रोल कडून आलोय। 19 तारखेची त्यांची डेट आहे, तर मला त्यांचं कन्सेंट साइन करून घ्यायचे। तुम्ही थांबा, मी त्यांना बोलवतो। ठीक। अहो काही दिवसांनी रक्षाबंधन आहे। मला असू दे ना, रक्षाबंधन असू दे, दसरा असू दे, दिवाळी असू दे, कुणालाही असीमला भेटू देणार नाही। निघा। माझा भाऊ आहे तो। असं काय? येस, बाहेर पेस्ट कंट्रोल वाले आले तुम्हाला भेटायला। येस। संदीप इथे उभा राहा। कुणालाही आत जाऊ द्यायचं नाही। हो मॅडम। हो मॅडम। मॅडम अहो प्लीज असं नका तुम्ही करू। वा पुढे। हे बघा, निघा तुम्ही। अहो पण तो हा
मी पेस्ट कंट्रोल कडून आलोय. तुमची कन्सेंट वरती साईन पाहिजे. एक मिनिट निघा. चले निवी मला नाही यायचं. निवी अगं निवी मला बोलू दे त्यांच्याशी. निवी वाचवा 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 मला. असीम अरे वा काय झालं काय झालं आ ती गाडी गाडी बा ती गाडी कधीच गेली तू घाबरतो कशाला नाही नाही ती गाडी आली आणि ती मॅडम जा जरा खिडकीतून बघा ती गाडी गेली का नाही ते बघा हा जा बा कशाला घाबरतोस हा आम्ही आहोत नाही ते हा डॉक्टर गाडी कधीच गेली बघितलंस अरे गाडी कधीच गेली तू उगाच घाबरतोय हे बघ, आम्ही आहोत नाही तर सगळे आणि डॉक्टर काका तुझी काळजी घेतात की नाही हा बघ त्यामुळे तू तर सेफ आहेस हा मॅडम जा जरा असीमसाठी जिलेबी घेऊन या हा आज असीम जिलेबी खाणार आज स्वातंत्र्य दिवस आहे ना पण बा तू अजिबात काळजी करू नकोस आम्ही आहोत नाही ते सगळे आम्ही सगळे तुला बरं करू हा आणि बरं झालं की मग जा ही कोण बाई आहे हिला कळत नाही का हा ही असं कसं वागू शकते काय झालंय तुला काय झालं काय त्या बाईचं सगळं काय ऐकून घेतलंस तू काय पर्याय होता मग माझ्याकडे त्यांनी तो जॉबचा टास्क काढून टाकला आणि असीमला घरी कधीच नाही पाठवलं तर काय करणार होता आपण असं कसं पाठवणार नाही तो भाऊ आहे तुझा निवी आणि त्याला चक्कर आली हे कळत नाही का त्यांना बरं चल माझं जाऊ दे तू बहीण आहेस ना तुला तरी भेटायला दिलं पाहिजे होतं त्यांनी आणि असं कसं भेटू देत नाही मी बघ. शांत हो प्लीज काय शांत हे बघ प्रत्येक वेळेला आपल्याला हवी तशी घटना नाही घडत कधी कधी पेशन्स ठेवावा लागतो म्हणजे तुला म्हणायचं माझ्यात पेशन्स नाहीये पेशन्स हे सगळं पटलंय का तुला निवी नाही पटलेलं पण तुला त्या गार्ड बरोबर भांडण करायची काय गरज होती आजकाल काही झालं की तू तुझी शक्ती दाखवतोस हो मी दाखवतो आणि मी दाखवली शक्ती कारण आपल्या असीमसाठी आणि निवी तुला मी चुकीचा वाटतोय तो गार्ड कसा अरे रावीने बोलत होता हे नाही दिसलं तुला ते शेलारबाई कसं तोंड वाकडं करून बोलत होत्या हे नाही दिसलं का तुला हे बघ जर तुला समजून घ्यायचं नसेल ना तर मला तुझ्याशी या विषयावर पुढे काहीही बोलायचं नाहीये देवी मला चुकीचं ठरवून त्यांच्यावर सहानुभूतीचं पांघरून नको घालूस तू म्हण ना डायरेक्ट की तू चुकीचा आहेस म्हण मला नाही वाद घालायचाय तुझ्याशी आणि खरं सांगायचं तर तू इथे चुकलेला आहेस त्यांनी आपल्याला भेटायला आणि बोलायला बोलवलं होतं आज पण तुझ्या मारामारीमुळे त्यांचा दृष्टिकोन बदललाय आपल्याबद्दल आणि बघितलंस ना असीमला जी भीती वाटते त्याच्यासाठी त्यांनी तुला कारणीभूत ठरवलंय धन्या आणि एवढंच नाही तर उद्या मला असीमला राखीही बांधू देणार नाही ते असं कसं बांधू देणार नाहीत मी बघतो कसं बांधून देत नाही ते निवी मला बस झालं धन्या हे बघ मला नाही वाद घालायचंय तुझ्याशी मी चालले मला तसंही ऑफिसला खूप उशीर होतोय काही झालं की आजकाल नुसती चिडचिड करत असतो निवी 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 आज तर 15 ऑगस्ट आहे ना आज सुट्टी असते सगळ्यांना तुला नाहीये का मला ऑफिसला बोलवलंय धन्या चल मी सोडतो तुला चल काय गरज नाही रिक्षा निवी ऐक ना हे बघ तू डबाही घेतलेला नाहीयेस काय जेवणार आहेस दुपारी हा एवढा तमाशा केलास ना ते बघून माझं पोट भरलंय धन्या थँक्यू निवी मी सॉरी म्हणालो ना तुला मी पण ठीक आहे म्हणाले धन्या एकदा ऐकून घे माझं तर भेटू आपण संध्याकाळी अगं निवी May I come in? Yes, come in. मिसेस नाईक तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये काम करताय हे ठाऊक आहे ना तुम्हाला हो गुड व्हेरी गुड मग आपली कंपनी आर्किटेक्चरल कंपनीज मधली टॉपमोस्ट कंपनी आहे हे माहीत असून सुद्धा तुम्ही काल भरलेल्या पिशव्या तशाच परत घेऊन आलात ते ऍक्च्युली कारण नकोयत मला यासाठी पगार देणार का मी तुम्हाला साधा एक बॉक्स सुद्धा विकला गेला नाहीये काय लाज नाही वाटत दुसरी गोष्ट ते सामान तुम्ही ऑफिसमध्येच ठेवून निघून गेलात मला काहीही अपडेट न करता हो कारण मी आले तेव्हा तुम्ही नव्हता तिथे आणि
ऑफिसची वेळ संपली त्यानंतर मी निघून गेले. मग फोन करून सांगायचं ना मला. माझा नंबर आहे ना तुझ्याकडे, का डिलीट केलास? नोट डाऊन कर. आता राहील लक्षात. मिसेस निवेदिता नाईक, हे तुमचं जुनं ऑफिस वाटलं की काय तुम्हाला? हा, मकरंद पत्कीच्या ऑफिसमध्ये बेजबाबदारपणाला जागा नाही हे लक्षात ठेवायचं. जे काम दिलं असेल त्याचे अपडेट्स मला दिल्याशिवाय या ऑफिसमधून पाय बाहेर ठेवायचा नाही. अँड दिस इज माय ऑर्डर. मला नाही जमणार. व्हॉट? काय म्हणालीस? पाड. मला हा माल विकायला नाही जमणार. ते माझं काम नाहीये. अगं इथे मी बॉस आहे, तुझा बॉस. मी जे सांगेन ते प्रत्येक एम्प्लॉईला करावंच लागतं. पण मी नाही करू शकत. होम डेकॉरचे प्रॉडक्ट्स असे नाही विकले जात. त्यासाठी एक वेगळी मार्केटिंग टीम असते, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असतात, डिजिटल बॅकअप असतो. आणि मुळात मी इथे डिझाईन मॅनेजर म्हणून अपॉइंट झाले आहे, सेल्स गर्ल म्हणून नाही. हुशार आहेस, पण माझ्या इतकी नाही. मिसेस नाईक, तुम्ही ते कॉन्ट्रॅक्ट नीट वाचलेलं दिसत नाहीये. त्याच्यात स्पष्ट लिहिलंय, तुझा बॉस म्हणजेच मकरंद पत्की सांगेल ते तुला करावंच लागेल. मकरंद, तुम्ही हे मुद्दामून करताय का? माझा बदला घ्यायचा प्रयत्न करताय का तुम्ही? सर, सर म्हणायचं मला. काय म्हणायचं? काय म्हणायचं? सर. गुड. तुला जे समजायचं ते समज. ओके. दुसरी गोष्ट, हा कॉन्ट्रॅक्ट 3 वर्षांसाठी आहे हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे तुला असा मधून जॉब सोडताच येणार नाहीये. आणि जर तू तसा प्रयत्न जरी केलास ना तर तुझी अशी बदनामी करीन ना की जॉब तर सोडच ग, दुसऱ्या कुठल्याही ऑफिसमध्ये तुला उभंही करणार नाहीत. 2 दिवस आहेत तुझ्याकडे. ते सामान जर 2 दिवसात विकलं गेलं नाही तर मी स्वतः तुला या जॉबवरून हाकलून देईन. आणि नुसतं याच जॉबवरून नाही, या इंडस्ट्रीतून सुद्धा. दरवाजा तिकडे. कम ऑन फास्ट, खूप काम आहेत. नेवी, मी खरंच चुकीचा वागलो, पण माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात मी पाणी नाही बघू शकत ग. त्यात तू डबा पण नाही नेलास. ठीक आहे, तू माझ्यावर रागव, पण मी तुझ्यासाठी डबा आणणार. तुला उपाशी नाही राहू देणार. धन्या, तू काय करतोयस इथे किचन मध्ये? ओ, आईंनी आज जेवणाची जबाबदारी तुझ्यावर टाकली आहे का? नाही. बरं, तू काय स्वतःसाठी काही बनवतोयस का? नेवीसाठी डबा बनवतोय. काय? तू नेवीसाठी डबा बनवतोयस? तू? अश्विनी, अगं ते टीव्हीचं रिमोट यश, काय करतोयस रे? भूक लागली का तुला? आण, चल बाजूला, मी करते. चल. नाही, नको, मी बनवतो. आई, अहो धनाला भूक नाही लागलेली, निवीला लागलीये भूक. निवीला भूक लागली म्हणजे? आई, अहो आज बहुतेक निवी डबा विसरून गेलीये, म्हणून धन्या डबा बनवून नेणार आहे तुला, है ना? यश, अरे पुरुषासारखा पुरुष आहेस तू, आणि हे काय चाललंय रे तुझं? हा, तू तिच्यासाठी डबा बनवतोयस का? तिने का नाही बनवलं स्वतःच स्वतः? काय हात मोडले होते का कापले होते तिचे? मालतीबाई, अहो कसले शब्द वापरताय तुम्ही? मग काय बोलू?
घरात 3-3 बायका आहेत तरी घरातल्या पुरुषाला येऊन इथे जेवण बनवायला लागतंय. कशासाठी? एक दिवस नसता नेला डबा तर काय आभाळ कोसळणार होता? हल्ली सगळं मिळतं बाहेर. पैसे मोजायचे आणि नसतील मोजायचे ना तर लवकर उठायचा, डबा बनवायचा आणि घेऊन जायचा. आपल्या बिल्डिंग मधल्या बायका बघ, इतर जॉब करतात, घरदाराचं बघतात, मुलांना सांभाळतात, सगळं करतात एका वेळेला. करतात की नाही? काय रे, काय विचारते मी? मालतीबाई, आज झेंडावंदन होतं म्हणून तिला लवकर जावं लागलं. याची बायको तर ना कारण देण्यात अगदी पटाईत आहे. आज काय झेंडावंदन आहे, उद्या काय आसिमलाच भेटायला जायचंय. आळस आळस हा माणसाचा 1 नंबरचा शत्रू आहे. मालतीबाई बास. नाही, निवी घरी बसून असती तर प्रश्न वेगळा होता, पण ती सुद्धा आता माझ्या खांद्याला खांदा लावून काम करतीये. हे दिसत नाही का तुम्हाला? तिथे ऑफिस मध्ये गेल्यावर 8 तास मरमर काम आहेच, परत घरी येऊन संध्याकाळच्या जेवणाचं बघते. पण एक दिवस मी थोडीशी मदत केली तर काय बिघडलं? बिघडतं बिघडतं. घरची सून आहे ती. हे सगळं जे तू बोलतोयस ना हे करायलाच हवं तिने. तिची जबाबदारी आहे ती आणि ती तिने पेलायलाच हवी. मालतीबाई, कुठल्याच जमान्यात जगताय तुम्ही? बरं मला सांगा, उद्या केतकीचं लग्न झालं आणि तिच्या सासरच्यांनी जबाबदारीच्या नावाखाली तिला राब राब राबवलं तर चालणार आहे तुम्हाला? दिवसभर कामासाठी बाहेर गेलेला पुरुष थकून घरी येतो आणि मग दिवसभर ऑफिसमध्ये काम करणाऱ्या बायकांना थकायला नसेल का होत? थोडा तरी विचार करा मालतीबाई. करा करा, काय वाटेल ते करा. बायकोच्या कमरेला खोचलेले हातरुमाल व्हा. आई आहो, खरंच आई. पण ना धन्या, तू आता भाजी करतोच आहेस तर थोडी एक्स्ट्रा बनवशील का? दुपारी मला होईल. अरे आज ना ऑफिसचं खूप काम आहे, खूप लोड आहे. तू म्हणालास ना ते अगदी बरोबर आहे. थकून जातो रे आम्ही, खूप त्रास होतो. बनवशील ना माझ्यासाठी भाजी? हो, बनवतो. थँक्यू. बनव बनव. ओ मॅडम, ओ मॅडम, असं डायरेक्ट वरती कुठे जात आहे? हो, मला ना हे सामान. सामान? कसं सामान? हे थांबा, तुम्हाला दाखवते. बघा, हे होम डेकोरचं काही सामान आहे. हे मला विकायचंय. हो, असलं हे सामान इथे कोण घेत नसतं. चला निघा इथून. हो दादा, मला हे खरंच विकायचंय. अहो, तुम्हाला सांगितलेलं कळत नाही का? निघा इथून. अहो, एकदा मला भेटून द्या ना. ओ मॅडम, निघताय ना, निघा इथून. हो, असं काय करताय? एवढं सामान मी कुठे अजून? एकदा सांगितलेलं कळत नाही का? निघा इथून. बरं बरं, मी जाते. पता नाही किधर से आ जाते. एवढं चिडायला काय झालंय हो तुम्हाला? नीट बोलता येत नाही का माणसांची? निवी, तुला हरून नाही चालणार. काही झालं तरी हे सामान तुला विकावंच लागेल. या संकटावर लाथ मारावीच लागेल. कम ऑन. असे मी आहे. मी शेलार मॅडम. शेलार मॅडम. हा, हे बघ, तू पूर्ण सुरक्षित आहे बाळा इथे. मी असेपर्यंत तुला कोणी हात लावणार नाही. हा, घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस सोन्या. तुम्ही जा इथून, जा. बर, जाते जाते जाते. तू जिलबी खाल्लीस का बाळा? गोड होती ना? काय भाषण केलंस तू. वा वा वा, असं ऐकतच राहावंसं वाटलं मला. परत करशील का रे बाळा? बरं, ते सगळं जाऊ दे जाऊ दे. मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. मला खरं खरं उत्तर देशील तू? तू गाड्यांना घाबरतोस का रे? तू त्या कारला बघून का घाबरला होतास? ती गाडी आली. हा, हा. ती गाडी आली. हो 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 हो, आली ती गाडी आली, बरोबर. मग ती ओळखीची आहे का तुझ्या?
त्यात कोणी ओळखीचं होतं का तुझ्या? ती गाडी आली आली ती गाडी. तू नाही खरं बोललास तर मला कसं कळेल तुला नेमकं काय झालंय? तुझ्यावर उपचार करायचेत मला, तुला बरं व्हायचंय की नाही? सांग ना, काय काय नेमकं काय आहे? ती गाडी आली आणि मग ती गाडी आली. हे बघ राजा, मी कुणालाच नाही सांगणार. हा, तू घाबरू मला सांग. भीती काय वाटते तुला? जाते, तू सांगतोस जा, मी जाते. तुला त्रास होईल असं काही वागणार नाही मी. नंतर सांग मला. त्याच्या मनात काय दडलंय देवाच ठाऊक. कुणाच्या भीतीपोटी तर लपवत नसेल. मला तर वाटतं ती निवेदिता आणि तिचा नवराच यासाठी कारणीभूत असणार. त्या दोघांना काही करून असीम पासून दूर ठेवलंच पाहिजे.